उपरोक्त विषयास अनुसरून विनम्र निवेदन सादर करण्यात येत आहे की महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लाखो ऑटो रिक्षा LPG इंधनावर चालतात. शहर, जिल्हा व तालुका स्तरावर सर्वसामान्य जनतेसाठी प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या ऑटो रिक्षा या खऱ्या अर्थाने प्रवाशांचा गरीब रथ म्हणून ओळखल्या जातात. या माध्यमातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. तसेच लाखो ऑटो रिक्षा चालकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. सध्या आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर LPG इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याचं दिसून येतं. यामुळे अनेक ठिकाणी LPG वितरक व पंप चालकांकडून ऑटो रिक्षा चालकांना नियमित इंधन पुरवठा केला जात नाही. काही ठिकाणी गॅस पंप बंद ठेवण्यात येत असून तर काही जिल्ह्यांमध्ये प्रति किलो सुमारे 56 असलेला LPG गॅस 100 ते 120 या चढ्या दराने विकला जातोय. या परिस्थितीमुळे ऑटो रिक्षा चालकांना आवश्यक तेवढा LPG उपलब्ध होत नाही. परिणामी अनेक ऑटो रिक्षा बंद ठेवाव्या लागत असून चालकांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम झाला. रोजगार बंद पडल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावलं असून उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण होती आहे. म्हणून माननीय साहेबांना नम्र विनंती आहे की राज्यातील LPG इंधन पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा. ऑटो रिक्षा चालकांसाठी आवश्यक प्रमाणात LPG उपलब्ध करून देण्यात यावा. गॅसचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात. यामुळे राज्यातील लाखो ऑटो रिक्षा चालकांना दिलासा मिळेल व सर्वसामान्य प्रवाशांची वाहतूक सेवा अखंडितपणे सुरू राहील, ही नम्र विनंती. ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा विद्यार्थी वाहतूक रिक्षा कृती समिती आपले नम्र सर्व कृती समिती पदाधिकारी माननीय महेश चौगुले, राजेश रसाळ, प्रकाश चव्हाण, सुरेश गलांडे, मनसूर नदाफ, फारुख मकानदार, आनंद जमखंडीकर, रफिक खतीब, बाबासाहेब चव्हाण, बंडू तोडकर, महेश सातवेकर, सुहास कांबळे, भीमांना यादवांडे, मारुती सरगर, प्रदीप फराटे, रामकाका पाटील, बाबू आटपाडीकर, पिंटू भोसले, अप्पा चव्हाण, गजानन मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.